वसई विरार परिसरात दिवसेंदिवस एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि असंच एक एटीएम नायगाव पूर्वे देखील फोडलेलं आहे। पहाटे 4:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। नायगाव पूर्वेच्या टिवरी परिसरात आज एक्सिस बँकेचं एटीएम जे आहे लंपास करण्यात आलं आणि त्यातली 4,30,000ची कॅश जी रोकड आहे ही चोरटे घेऊन पसार झालेले आहे। विशेष म्हणजे इतकी मोठी कॅश असताना बँकेचे कर्मचारी किंवा अधिकारी इथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेवत नाही, खुलेआम राम भरोसे अशी कॅश ठेवून जातात। मग ह्या कॅश चोरीला जबाबदार कोण हा सवाल देखील उपस्थित झालेला आहे। याआधी वसई विरार परिसरात ज्या एटीएम चोरीच्या घटना घडलेल्या त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी गार्ड नसल्याचं समोर आलेले आहे। त्यामुळे जे चोरटे आहेत अशा ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना ह्या घडत असतात। आणि आजची घटना नायगाव पूर्वेच्या राजावली टिवरी रस्त्यालगत एक्सिस बँकेचं हे एटीएम आहे आणि नौकार फेज 3 या इमारतीच्या तळमजल्यावर दुकानं आहे, त्या दुकानांमध्ये हे एक्सिस बँकेचं एटीएम आहे। चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश केला, गॅस कटरच्या साहाय्याने हे एटीएम फोडलं आणि यातील 4,29,700 इतकी रोकड लंपास केलेली आहे। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे आणि एटीएम फोडताना त्या ठिकाणी 2 व्यक्ती असल्याचं समजलेलं आहे। आणखीन त्यांचा एक साथीदार सोबत असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तपास देखील सुरू आहे। याआधी देखील अशी एटीएम फुटलेली त्याचा देखील तपास सुरू आहे, परंतु ह्या प्रकरणामध्ये बँकवाले देखील निष्काळजी आहेत हे समजतंय। कारण बँकवाल्यांची कुठल्याही प्रकारची सुरक्षा रक्षा जी आहे एटीएमच्या बाहेर नसते। HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।